नमस्कार. तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कधी जम्मूमध्ये वसलेल्या वैष्णोदेवीच्या मंदिरात गेलायत का? तिथलं वातावरण अगदी प्रसन्नदायी असतं, हो की नाही? चला तर मग जाणून घेऊयात वैष्णोदेवीच्या मंदिराची महती. पौराणिक कथेनुसार वैष्णव मातेचा जन्म दक्षिण भारतातील रत्नाकर येथे झाला. आईच्या जन्मापूर्वी तिचे पालक निपुत्रिक होते. असे म्हणतात की जन्माच्या एक रात्री आईने मुलगी जे काही मागेल तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जाणार नाही अशी शपथ घेतली होती. लहानपणी आईचे नाव त्रिकुटा होते. त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला, त्यामुळे त्यांचे नाव वैष्णवी पडले. माता वैष्णव देवीने मानवजातीच्या कल्याणासाठी त्रेतायुगात माता पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपात एका सुंदर राजकन्येचा अवतार घेतला. त्यांनी त्रिकुट पर्वतावर तपश्चर्या केली. नंतर त्यांचे शरीर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 दैवी शक्तींच्या सूक्ष्म रूपात विलीन झाले. तुम्हाला ही वैष्णोदेवीची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.